बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरातील प्राचीन मंदिरे व वास्तूखाली अनेक रहस्यमयी भुयारी मार्ग असल्याचा शोध लागला आहे। लोणारकर टीमच्या सचिन कापुरे यांनी एका मार्गात प्रवेश करून संशोधनाची मागणी केली आहे। बुलढाण्यातील ऐतिहासिक आणि रहस्यमय स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणार सरोवर परिसरात आता आणखी एक गूढतेचा पैलू उघडकीस आला आहे। परिसरातील हेमाडपंथी मंदिरे, बारव आणि प्राचीन वास्तूंमधून लोणार सरोवराकडे जाणारे असंख्य भुयारी मार्ग असल्याचे स्पष्ट झाले आहे। लोणारकर टीमचे संचालक सचिन कापुरे यांनी या भुयारी मार्गांचा अभ्यास सुरू केला असून त्यांनी पापेश्वर मंदिराकडून सरोवराकडे जाणारा एक भुयारी मार्ग शोधून काढला आहे। त्यांनी या मार्गात खोलवर प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र आतमध्ये पाण्याचा साठा दिसल्याने त्यांना परतावे लागले। या मार्गाची नेमकी रचना, लांबी आणि इतिहास जाणून घेण्यासाठी कापुरे यांनी पुरातत्व विभागाकडे संपूर्ण संशोधनाची मागणी केली आहे। या मार्गाचा उपयोग प्राचीन काळी साधू संत, नागरिक किंवा सैनिक हेतूंनी झाला असावा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांमध्ये या शोधामुळे उत्सुकता आणि अभिमानाची भावना निर्माण झाली आहे। लोणारचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित करत या मार्गाचे दस्तऐवजीकरण व संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे। पुरातत्व विभागाने लवकरात लवकर पथक पाठवून या मार्गाचे संपूर्ण सर्वेक्षण करावे अशी अपेक्षा आता जनतेतून व्यक्त होत आहे। लोणार सरोवर परिसरातील हा गूढ इतिहास लवकरच प्रकाश झोतात येईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अनेक भुयारी असल्याचे संदर्भ वेळोवेळी येतात। दैत्यसुदन मंदिर पासून सरोवरापर्यंत जाण्याचा एक मार्ग होता असे बरेच लोक म्हणतात आणि काही विहिरीमधूनही मार्ग सरोवराकडे जातात असंही काही लिखाणामध्ये दिसत आहे। तर पुरातत्व विभागाने जर हे भुयारी मार्ग असतील तर याचा अभ्यास आणखी करावा, याचा आणखी शोध लावावा अशी आमची सर्वांची लोणारकरांची, लोणारवासियांची त्यांच्याकडे एक मागणी आहे। धन्यवाद।